नमस्कार मैत्रिणींनो, तेजू रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहूयात भोपळ्याच्या घाऱ्या। त्यासाठी लागणारे साहित्य: भोपळा, गूळ, गव्हाचे पीठ। भोपळा किसून घेऊया। अशा प्रकारे किसून घ्यावे। अशा प्रकारे पूर्ण किसून घ्यावे। त्यामध्ये आता गूळ घालून घ्यावे। गूळ आणि भोपळा पूर्ण मिक्स करून गूळ वितळूसपर्यंत शिजवून घ्यावे। अशा प्रकारे तयार करून घ्यावे। शिजवून तयार करून घ्यावे। आता चवीनुसार मीठ घालून घ्यावे। त्यात जेवढे पीठ मावेल तेवढे घालून मिक्स करून घ्यावे। हळूहळू तो लागेल तसे पीठ घालून घ्यावे। अशा तऱ्हेने मळून घ्यावे। आता थोडे तेल लावून परत एकदा मळून व्यवस्थित प्लेन करून मळून घ्यावे। अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यावे। असे पूर्ण मीडियम साईजचे लाटून घ्यावे। आता वाटीने काप करून घ्यावे। अशा पद्धतीने काप करून घेतल्यानंतर आता तेल गरम झाल्यानंतर एक एक करून सोडून घ्यावे, तळून घ्यावे। अशा प्रकारे ब्राऊन कलर आल्यानंतर लगेचच काढून घ्यावे। अशा प्रकारे घाऱ्या तळून तयार आहेत।